नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण अपडेट घेऊन आलो आहे सर गंगाराम हॉस्पिटल दिल्ली. तर या ठिकाणची वॅकन्सी मित्रांनो, गंगाराम हॉस्पिटल 1978मध्ये हे स्टार्ट झालेलं आहे. हे हॉस्पिटल प्रायव्हेट आहे मित्रांनो, पण या हॉस्पिटलमध्ये सॅलरी खूप चांगली असते मित्रांनो. पहा, याच्यामध्ये जवळपास 678 किंवा 680च्या जवळपास या हॉस्पिटलमध्ये बेड आहेत. तर ही वॅकन्सी नर्सिंग ऑफिसरसाठी आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फॉर्म भरण्याची वगैरे पूर्ण पद्धत समजून जाईल. तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. तर पाहायच्यामध्ये हे गंगाराम हॉस्पिटलचं फ्रंट पेज आहे. तर यामध्ये तुम्हाला यासाठी भरण्यासाठी फॉर्म तुम्हाला या ठिकाणी sgrs.com या वेबसाईटवर यावं लागेल. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला फ्रंट व्ह्यू अशा प्रकारे दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर काय करायचं आहे, पूर्ण शेवटी गेल्यानंतर इथं करिअर म्हणून एक ऑप्शन आहे. पहा, करिअर ऑप्शनवरती तुम्हाला आल्यानंतर क्लिक करायचं आहे. तर यानंतर करिअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली इथं करिअर ऑप्शनमध्ये बरेच काही परत ऑप्शन येतील. त्यामध्ये तुम्हाला जॉब ओपनिंग हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. हे पहा, जॉब ओपनिंग हे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला वॅकन्सी कोणते सध्या ओपन आहेत त्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. तर यामध्ये पहा, सुरुवातीला बरेच काही ऑप्शन वगैरे आहेत. तर पहा, याच्यामध्ये सुरुवातीचं काय ऑप्शन आहे, क्लिनिकल असिस्टंटची वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये MCS DRNB, तर हे सर्जिकल गॅस्ट्रोलॉजिस्टची वॅकन्सी, त्यानंतर MD अनेस्थेशिया वगैरे आहे. त्यानंतर आहे BSc नर्सिंग म्हणजेच नर्सिंग ऑफिसर. याचा कोड जो आहे, याचा कोड जॉब कोड आहे 2735. हे पाहायचं जॉब कोड 2735 आणि हे नर्सिंग ऑफिसरची वॅकन्सी. यासाठी तुम्हाला शिक्षण महत्त्वाचं आहे, ते आहे इसेन्शियल BSc नर्सिंग असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय दिलं आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 12 मे आहे मित्रांनो. आज 9 किंवा 10 मे आहे, जवळपास 9 मे, आज 10 मे आहे. तर मित्रांनो, 2 दिवस याच्यामध्ये फॉर्म भरण्याला तुम्हाला भेटून जातील. फॉर्म भरायला विसरू नका. तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल किंवा दिल्लीच्या जवळपास जॉब करायचा असेल तर हा फॉर्म नक्की भरा. आणि यामध्ये तुम्हाला बरेच काही तुम्हाला चांगले सॅलरी भेटू शकते यामध्ये. ठीक आहे. तर पहा, डिटेल्स पहा आपण. याच्यामध्ये डिटेल्सवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला जॉब डिटेल पूर्ण समजून जातील. सुरुवातीचा जॉब कोड आपण सांगितला, नर्सिंग ऑफिसरची वॅकन्सी. त्यानंतर याच्यामध्ये पहा, BSc नर्सिंग किंवा GNM असेल तर तुम्ही भरू शकता. त्यानंतर ज्या स्टेटमध्ये झालं तिथलं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. पण महत्त्वाचं आहे याच्यामध्ये 4 वर्षाचा अनुभव. जे कोणी 4 वर्षाचा अनुभव असेल त्यांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरायचं. मॅक्झिमम 4 वर्ष अनुभव असणं कंपल्सरी. त्यानंतर दुसरं आहे, ओनली लेटेस्ट CV विथ द दिल्ली नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन विल बी शॉर्टलिस्टेड. त्यानंतर दुसरं, नोट इट इज मॅन्डेटरी टू अपलोड रजिस्ट्रेशन विथ द दिल्ली नर्सिंग काउन्सिल अलॉंग विथ द लेटेस्ट अपडेटेड CV. तुमची लेटेस्ट अपडेटेड CV असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, आपल्याला याच्यामध्ये फॉर्म कसं भरायचं आहे ते पाहायचं आहे. हे झालं याचे जनरल काही पॉईंट्स आहेत. त्यानंतर पहा, अप्लायवर इथं क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला येईल पूर्ण तुमची माहिती. ही पूर्ण माहिती तुम्हाला भरायचं आहे. त्यामध्ये फुल नेम वगैरे आहेत पहा या ठिकाणी. फुल नेम, फादर नेम, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, फोन नंबर, त्यानंतर नॅशनॅलिटी, त्यानंतर मेल, त्यानंतर ॲड्रेस, ह्या पूर्ण गोष्टी तुम्हाला भरायच्या. त्यानंतर आहे क्वालिफिकेशन. हे आहे पहा क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला तुमचं डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल किंवा सर्टिफिकेट कोर्स असेल, जे काय असेल ते तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे. पासिंग इयर, त्यानंतर पर्सेंटेज मार्क्स, त्यानंतर युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड कोणत्या त्याच्यामधून तुम्ही पासआउट झालेले. तर पहा, याच्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण भरायचं आहे. 4 वर्षाची डिग्री असेल तर किंवा डिप्लोमा असेल तर 3 वर्षाचं. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पूर्ण व्यवस्थित टाका, चुकवू नका. त्यानंतर जर तुमचा एक्सपिरियन्स असेल, पण एक्सपिरियन्स यांनी ऑलरेडी 4 वर्षाचा अनुभव देणं गरजेचं समजलं आहे, तर त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स टाकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा, याच्यामध्ये एक्सपिरियन्समध्ये दिलेला आहे सिरियल नंबर, ऑर्गनायझेशन, कुठं जॉब केला तुम्ही, डिजिग्नेशन कोणत्या पदावर केला, कधीपासून कधीपर्यंत केला, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला किती सॅलरी होती, एवढ्या गोष्टी तुम्हाला तिथं भरायचं आहे. त्यानंतर पहा, करंट एम्प्लॉयमेंट, त्यानंतर एक्सपेक्टेड अलाउन्स, तुम्हाला आता एक्सपेक्टेड किती आहे त्यामध्ये तुम्हाला. त्यानंतर रिलेटिव्स कोणी, जर इफ एनी वर्किंग इन सर गंगाराम हॉस्पिटल, तुमचं कोणी रिलेटिव्ह वगैरे असेल सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये, तर ते तुम्हाला तिथं टाकायचं. याचं का त्यांनी हे घेतात माहिती, कारण जर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या जी कोणी रिलेटिव्ह आहे तो जॉब कसा करतो, त्याचं बिहेवियर वगैरे कसं आहे, तर मग ते तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन घेण्यासाठी, ते तुमची जस्ट एक तुम्ही कसे असू शकता ते समजण्यासाठी त्यांनी हे करतात. किंवा तुमचं कोणी तिथं आहे का, त्यामुळे तुम्हाला काय त्याच्यामुळं फायदा होऊ शकतो का, असं ते पाहण्यासाठी करतात. त्यानंतर दुसरा, युअर करंट रोल इन रिस्पॉन्सिबिलिटी अँड मेन्शन इन 50 वर्ड. तुमचं सध्या कोणत्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे आहे ते तुम्ही 50 वर्डमध्ये तुम्हाला पूर्ण अपलोड करायचं. त्यानंतर आहे टाईप करून ते ठेवायचं, सबमिट करायचं. त्यानंतर आहे तुमचा रिझ्यूम.
जे काही तुमचा रिझ्यूम आहे पूर्ण माहिती व्यवस्थित, ही रिझ्यूम हे पूर्ण लेटेस्ट असली पाहिजे. कधीही तुमचा रिझ्यूम जर तुम्ही कुठं अपलोड करत असाल तर तो रिझ्यूम हा लेटेस्ट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही एक्सपिरियन्स कुठपर्यंत केला, त्यानंतर तुमचं डिग्री वगैरे लेटेस्ट काही डिप्लोमा ॲड केलं आहे का त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला जे आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला जे काही फाईल अपलोड करतो ते होत नाही. याच्यामध्ये डॉक्स किंवा PDF तुम्ही फाईल अपलोड करू शकता. तुमची फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं. अशा प्रकारे पूर्ण सर गंगाराम हॉस्पिटल या ठिकाणची ही पदभरती आहे मित्रांनो. यामध्ये सॅलरी किती असणार आहे याचं मेन्शन केलेलं नाही आहे, तर त्यामध्ये आपण हे सांगू शकत नाही किती सॅलरी वगैरे असणार आहे. पण मोस्टली ह्या हॉस्पिटलमध्ये चांगली सॅलरी असते, प्रायव्हेट जरी असेल तर. ठीक आहे मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत एकदा सांगतो, ह्याची वॅकन्सी ही दिल्लीमध्ये आहे आणि याची शेवटची तारीख ही 12 मे असणार आहे. आणखीन 2 दिवस आहे आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर sgrs.com या वेबसाईटवर जायचं आहे आणि हा व्हिडिओ आपण जसं सांगितलं आहे तसं तुम्हाला भरायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.